इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव तालुका के नांद्रा और पिलखोड़ गांव के पास गिरना नदी क्षेत्र में रेत के ठेके को लेकर आज सोमवार को कलेक्टर कार्यालय में सुनवाई हुई। ग्रामीणों ने ठेका शुरू करने का कड़ा विरोध किया, जिससे कुछ समय के लिए ठेकेदार और ग्रामीणों के बीच तनाव की स्थिति बनी रही। इससे पहले कलेक्टर आयुष प्रसाद ने दोनों पक्षों को मध्यस्थता के लिए समय दिया था, लेकिन सहमति न बनने पर वकीलों के माध्यम से दोनों पक्षों की दलीलें पेश की गई। ग्रामीणों का विरोध जारी रहने के कारण सभी की निगाह इस बात पर टिकी है कि कलेक्टर का फैसला क्या होगा। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। छत्रपती शिवाजी महाराज फक्त आमच्याच गावाची नाही, आमच्या आजूबाजूच्या गिरनार तटाला असलेल्या 4 ते 5 गाव सगळ्यांनाही या विषयावर कोणालाही मान्यता नाही, सगळ्यांचा ग्रामनिषेध आहे। आणि त्या व्यतिरिक्त आम्ही जेव्हा याबद्दल बोलण्यात आलं की आमचा निषेध आहे, तर ठेकेदाराकडून आमच्या माणसांना म्हणजे आमच्या नवऱ्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत आणि ह्या गोष्टी आम्हाला कुठल्याही स्त्रियांना मान्य नाही। या कुठल्याही प्रकारच्या तुमच्या गोष्टी म्हणून येण्यासाठी हा काही भातुकलीचा खेळ नाहीये। गावातली वाळू आणि त्याचं पाणी हे प्रत्येक गावाची प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे आणि तिथे गाळ मिश्रित वाळू असेल नसेल जे काही असेल, पण जी सोन्यासारखी वाळू आहे ती आम्हाला लाखाची आहे, ती द्यायची नाही। ती खूप अनमोल किमतीची आहे। आज आमच्या गावासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण आम्ही प्रत्येक शेतकरी, आज मी शेतकरी म्हणून म्हणते किंवा एक गावाची गृहिणी म्हणून आणि पिलखेडा गावाची सरपंच म्हणून सांगते, तर आम्हाला ह्या गोष्टी मान्य नाही। माझं नाव पूनम पंकज चौधरी, मी पिलखेडा गावाची उपसरपंच आहे। मी पंकज सुभाष चौधरी, मी पिलखेड्याचा राहणार आहे आणि सदर जो ठेका झालेला होता वाळूचा नांद्र्याचा, त्याच्यात लोकेशनाची सुद्धा गडबड आहे। अमरधाम नांद्रा ते नांद्रा घाट म्हणजे आमच्या भाषेत पांता, तर तो पांता गावातून लोकेशन दिलं गेलं आणि चुकीचे निर्णय घेऊन त्यांचं जिथं सोयीस्कर पडेल आणि जिथं एकदम सोन्यासारखी वाळू आहे त्या वाळूवर नजर ठेवून यांनी तिकडे लोकेशन सुद्धा चेंज केलेलं आहे आणि यांच्या फायद्यासाठी हे स्वतः करत आहेत असं, आणि परत तेच त्यांचा हेतू आहे। कलेक्टर साहेबांनी त्यांना मागे स्टे दिलेला होता, पण आता परत त्यांनी कोर्टातून आणलं की परत आम्हाला मुदत मिळावी, पण माननीय कलेक्टर साहेबांकडे आता निर्णय आहे। कलेक्टर साहेब आता योग्य निर्णय देतील, पण या अशा बाब आहेत की लोकेशन पण चेंज झालेलं आहे। मग तुमच्या गावाल्यांचा काय निर्णय? आमच्या गावाल्यांचा आमचा पूर्ण गावाचा निषेध आहे, पूर्ण पंचकृषी याच्या विरोधात आहे। वाळूचे काय दुष्परिणाम आहेत हे लोकांना माहिती आहे। पाणी कमी होईल, उत्पन्न कमी होईल, प्यायला पाणी कमी मिळेल। एक दिवस जर नळाला पाणी आलं नाही तरी मावशी ग्रामपंचायतच्या शिपायाला शिव्या देते, तर हा एक मोठा चोर आपल्या गावापाशी येऊ घातलेला आहे। या चोराला जर वेळेस थांबवलं नाही तर हा आपल्याला फार मोठं नुकसानात टाकणार आहे। आमच्या गावातील वाळू, नांद्राची गिरणाची वाळू आम्ही कोणाला जात लावू देणार नाही। बाहेरचं कोणी आला तरी आम्ही त्यांची गाडी गावात घुसू देणार नाही। आम्ही मेले तरी चालेल, पण आमच्या मुलांच्या भविष्याचा विचार आम्हाला करायचा आहे। पुढे चालून आम्हाला आमची वाळू जर नेली तर पुढे चालून आमच्या नदीला पाणी राहणार नाही। शेतीत काय पिकेल? आमच्या मुलाबाळांना आम्ही काय खाऊ घालू? आमच्या मजुरांना रोजगार कोण देईल? मग हे फक्त तुम्ही बाहेरच्या माणसाला वाळू उपसा करू देणार नाही आणि गावातील लोक उपसा करतील, ते चालेल का? गावातील लोक घर बांधण्यासाठी तर वाळू घेतीलच, गाडी बैलीने आम्ही घेऊ ना वाळू। कोणाला द्याल वाळू? ती आमच्या घर बांधायला, आम्ही वाळू घेऊ ना गाडी बैलीने, ती आमची मालमत्ता आहे, आमची प्रॉपर्टी आहे। पण बाहेरच्या लोकांना मुळीच नाही घेऊ देणार। माझं नाव मनीषा पुरुषोत्तम सोनवणे, राहणार नांद्रा बुद्रुक, तालुका जिल्हा जळगाव। आमच्या इथे जे वाळूचा हा वाद चालू आहे गावांमध्ये, नांद्रा, पिलखडा, फेसर्डी, नंदगाव आणि कानडदा, ह्या गावांमध्ये जो आम्हाला त्रास होणार आहे तो आम्ही सहन करणार नाही। ह्या ज्या महिला आलेल्या आहेत
आम्ही तेवढे सर्व कामं घरं दारं सर्व सोडून इथं आम्ही त्याच कामासाठी आलेले आणि आमची वाटचाल पुढे अशीच चालू राहणार आहे. कारण आमचे मुलं जो आहेत 15-16 वर्षाचे मुलं आहेत आमचेवाले, तर ते आम्हाला आता सहज म्हणतात की आम्ही वाढू व्हायला जाऊ, आमच्या गावात वाढू सुरू होणार आहे, आम्ही शिक्षणाकडे लक्ष देणार नाही. मग आम्ही करायचं काय? आमच्या मुलांचं भविष्य खराब होणार नाही याच्यात. त्याच्यामुळे आम्ही जिंकू किंवा मरू, शेवटी आम्ही जिंकणार किंवा मरू, दोघी गोष्टींमध्ये आम्ही पुरेपूर एवढ्या महिला सर्व आम्ही पुढाकार घेतलेला आहे. मी विलास काळू यशवंत विके एंटरप्राइजेसतर्फे इथं उभा आहे. मला नांद्रा गावचा मी वाळूचा डिपो जो आहे तो मला दिनांक 2/2024 रोजीची निविदा प्रसिद्ध झाली होती. त्या निविदेनुसार मला तो वाळूचा ठेका मिळाला आहे. त्याच्या आधी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये नांद्रा तालुका जळगाव, पायजी तालुका पाचोरा आणि रहीपुरी तालुका चाळीसगाव या 3 ठिकाणच्या गाळ मिश्रित वाळूचा जो वाळू डेपो आहे त्या संदर्भातली आपत्ती व्यवस्थापनाने त्या 3 ठिकाणचे ठराव घेतलेले होते तिथले गाळ मिश्रित वाळू काढण्याचे. तर त्यातील हा जो एक आहे हा मला 12/2/24च्या प्रसिद्ध झाले निविदेनुसार मिळाला. 22/2/2024ला ते निविदा उघडण्याच्या दिवशी मी सर्वात कमी चा बोलीधारक असल्यामुळे L1 असल्यामुळे मला ते ठेका मिळाला. त्यानंतर 1/3ला त्या संदर्भात मला माननीय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवून माझा अजून वाटाघाटी करून रेट कमी केला व त्यानुसार मला तो ठेका आवंटित करण्यात आला. त्यानंतर 20/5/2024 रोजी मला ठेक्याचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यानुसार मी तिथे शेतीचं जी शेतजमीन होती तिच्यामध्ये मी जमिनीचं मजबूतीकरण केलं माती टाकून. त्यानंतर मी तिथं ऑफिस उभारलं. मी तिथे 24 तास वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र DP घेतली, CCTV कॅमेरे लावले. त्यानंतर कम्प्युटर, प्रिंटर, इन्व्हर्टर या सगळ्या गोष्टी. त्यानंतर जो शिवरस्ता होता नांद्रा आणि पिलखेडा या दरम्यानचा तो त्याचं मी रुंदीकरण केलं, त्याचं मजबूतीकरण केलं. या सर्व कामासाठी मला सरकारी कामाला जवळपास 40 लाख रुपये मी ते भरले आणि 35-40 लाख मला ह्या सगळ्या कामांसाठी लागले. कारण मी मातीसुद्धा तिथल्या नांद्र्याच्या ग्रामस्थांकडून विकत घेतली. त्याच गटातमधले जे ग्रामस्थ होते त्यांचं शेत होतं त्यांनीच तिथल्या मला त्याच सेम गटातली माती दिली. त्याच्याकडनं मी ती माती विकत घेतली. त्यानंतर करवून घेतलं. त्या संदर्भातले व्हाउचर माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि हे सगळं माझं 30-35 दिवस काम सुरू असताना तोपर्यंत कोणीही त्याला ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि ज्यावेळेस मला ठेका मी सुरू करणार होतो त्याच्या आदल्या दिवशी तातडीची यांनी एक बोगस ग्रामसभेची बैठक घेतली ज्याच्यामध्ये जे सूचक अनुमोदक आहेत तेच त्या बैठकीला अनुपस्थित आहेत. ॲक्च्युली हा पुरावा आहे माझ्याकडे. आणि त्याच लोकांनी तिथे सूचक अनुमोदक म्हणजे तो बोगस ठराव त्यांनी त्या पूर्वीच्या ग्रामसभेमध्ये घुसळवलेला आहे. आज कलेक्टर साहेबांसमोर तुमची जी सुनावणी झाली दोन्ही पक्षांची त्याबद्दल काय सांगाल? दोन्ही पक्षाचे जे वकील होते त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि त्यांच्या बाजू मांडण्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं. म्हणजे जे पॉईंट टू पॉईंट बोलायला पाहिजे किंवा मुद्द्यावर बोलायला पाहिजे असं न बोलता ते काहीतरी कल्पनाविलास करून समोरचे विधिज्ञ बोलत होते. आमच्या विधिज्ञांनी जो काही मुद्दा आहे मुद्देशीर बोलून आपली बाजू मांडलेली आहे. त्यामुळे मला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे. तुमच्या